शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर कंपनीच्या इथ्रेल या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर विषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या पिकात वापरू शकतो, तसेच त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सध्या बरेच शेतकरी बांधव हे डाळिंब बहार नियोजनाच्या तयारीत आहेत. तरी बऱ्याच वेळी शेतकरी बांधवांचे नियोजन हे इथ्रेलविषयी समभ्रम तयार करणारे असतं. तर आज आपण बायर कंपनीच्या इथ्रेल या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला इथ्रेल या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, बायर कंपनीच्या इथ्रेलमध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहायला मिळत असतो, तर यामध्ये इथेफॉन हे 39% एस-एल म्हणजेच सोल्युबल लिक्विड या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तसेच याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे वनस्पतीच्या वाढीचे नियामक आहे, जे वनस्पतीच्या ऊतींद्वारे शोषले जाते व स्थानांतरित होऊन हे इथिलीनमध्ये विघटित होते. इथिलीन विघटित झाल्याने वाढीच्या प्रक्रियेवरती प्रभाव पडतो, त्यामुळे फळ एकसमान पिकते. तसेच फूल येण्यास मदत होते व फळाची जी काही गुणवत्ता आहे ही सुधारवण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत आपल्याला करताना दिसून येत असते. तसेच इथ्रेलचा वापर हे बरेच शेतकरी बांधव हे डाळिंब पिकामध्ये पानगळीसाठी वापर करत आहेत. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, विविध पिकामध्ये इथ्रेलचा वापर हा फळ पिकवण्यासाठी, तसेच फुलकळी चांगली निघण्यासाठी, तसेच विविध पिकात क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आपण इथ्रेलचा वापर हा करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, इथ्रेलचा वापर विविध पिकामध्ये कशासाठी केला जातो, तर कॉफी पिकामध्ये बेरी परिपक्व होण्यासाठी, आंबा पिकण्यासाठी, तसेच अननस या पिकामध्ये फूल चांगल्या पद्धतीने लागण्यासाठी, तसेच डाळिंब पिकामध्ये पानगळ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी इथ्रेलचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे इथ्रेलचा वापर आपण आंबा, अननस, कॉफी, टोमॅटो, रबर, डाळिंब अशा विविध पिकांमध्ये आपण इथ्रेलचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, इथ्रेलचं प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर डाळिंब पिकामध्ये आपण पानगळ चांगली होण्यासाठी 1 मिलीपासून ते 2.5 मिलीपर्यंत इथ्रेलचा आपण पानगळसाठी वापर करू शकतो. तसेच इतर पिकांमध्ये वापर करायचा झाला तर कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे सांगायचे झाले तर इथ्रेलचा वापर हा कसा करावा, तसेच वापर करण्यापूर्वी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार आहेत. तसेच डाळिंब पिकामध्ये वापर करण्यापूर्वी बरेच शेतकरी बांधव हे डायरेक्ट टँक मिक्स करत असतात. तर तसं न करता जर पाण्याचा pH हा योग्यरित्या तपासून घेतला तर नक्कीच आपल्याला इथ्रेलचा हा चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळत असतो. तसेच वापर करत असताना 05234, 0050, PDH, PBC अशा वॉटर सोल्युबल खतांसोबत आपण इथ्रेलचा वापर करू शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही. तर बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचा समभ्रम असतो, की इथ्रेल घेताना आपण कशा प्रमाणात घ्यावे, तसेच वापर करत असताना किती प्रमाणात वापर करावं. तर डाळिंब पिकातील पाने ही आपले 100% हिरवेगार असतील तर आपण 2 ते 2.5 मिलीपर्यंत इथ्रेलचा वापर करू शकतो. तसेच 50% व त्यापेक्षा कमी पाने जर झाडावरती असतील तर आपण 1 ते 1.5 मिलीपर्यंत इथ्रेलचा वापर करावा, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने पानगळीसाठी रिझल्ट हे मिळू शकतील. तर शेतकरी मित्रांनो, इथ्रेल हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे व याचा वापर करताना कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बायर कंपनीच्या इथ्रेल या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.